हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि येस, मी सर्वप्रथम आपण सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्त नावामध्ये स्वागत करतो. आणि ताई प्रार्थना करत असतानाच हालेलुया, वीज सुद्धा आली, लाईट सुद्धा इकडे आलेली आहे. परमेश्वर प्रार्थना ऐकतो प्रिय. आपण प्रार्थना विश्वासाने करणं गरजेचं आहे, नाही का? हालेलुया. आणि विशेष करून नानी यांचे आभार. लीला समुद्रे फार सुंदर असं प्रार्थनेचं संचालन करत आहेत. आणि सुनीताताई यांनी आज फार सुंदर गीत आमच्या मंडळीमध्ये लहानपणी संडे स्कूलमध्ये आणि तरुणांच्या ग्रुपमध्ये हे गीत गायलं जायचं. आणि फार सुंदर गीत आहे, नाव माझी डोलते पाण्यावर. आणि ते खरं आहे प्रिय, आपल्या विश्वासाची नाव पाण्यावर डोलतच राहते, कधी उजवीकडे कधी डावीकडे. कारण आपण आपल्या नावेमध्ये प्रभूला एकतर येऊ देत नाही. आणि जरी प्रभू आला तरी आपण हा विश्वास ठेवत नाही की प्रभू माझ्या नावेत आहे तर मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाहीये. आपण चिंता करत बसतो. आपण म्हणतो प्रभूजी प्रभूजी उठा, आम्ही बुडालो, तुम्ही आमच्या नावेत आहात. पण आम्हाला विश्वास नाहीये की आमची नाव तग धरून राहील, पल्ल्याड तिरी जाईल की मध्येच फुटून जाईल, नाही का? तरी प्रभूने आपल्यासाठी त्या नावेमध्ये बसण्याच्या आधीपासून आश्चर्यकर्म चिन्ह केलेली असताना सुद्धा काल काल आदल्या दिवशी प्रभूने आपल्यासाठी एखादं आश्चर्यकर्म केलेलं आहे, आपण साक्ष देतो. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या विश्वासाचा पारा तुटतो प्रिय, नाही का? आपण प्रभूला म्हणतो प्रभूजी उठा उठा, आम्ही बुडतो. आणि मग प्रभू उठून काय म्हणतो, अहो अल्पविश्वासू, तुम्ही एवढे भित्रे कसे? हालेलुया. भित्रे नाही व्हायचे आणि आपण अल्पविश्वासू नाही व्हायचे. या जगामध्ये असताना प्रभूने सांगितलंय विश्वास फार थोडासा, मोहरीच्या दाना एवढा विश्वास सुद्धा पुरेसा आहे. हालेलुया. प्रभू म्हणतो तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल आणि तुम्ही या डोंगराला म्हणाल की तू समूळ उपटून समुद्रात टाकला जा, तर तुमच्या म्हणण्यानुसार होईल. हालेलुया. डोंगर, हालेलुया. आणि डोंगर ढळवता येईल एवढा विश्वास प्रभू म्हणतो तुमच्यासाठी फक्त मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. परंतु आपल्यामध्ये तेवढा सुद्धा विश्वास प्रियानो राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याची दुसरी बाजू जी आहे ती आहे भित्रेपणाची, नाही का? त्याची आपण अनेक गोष्टीला घाबरतो. सगळ्यात पहिलं म्हणजे माझं कसं होणार, माझं कुठे होणार, माझं कधी होणार, मला अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि दुसऱ्यांकडे आहे म्हणून माझ्याकडे सुद्धा चांगली गाडी, चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, चांगला नवरा, चांगली बायको, चांगली लेकरं, चांगली नातवंड, चांगली पतवंड, यादी आपली संपत नाही प्रिय, नाही का? कधी मिळणार, कशी मिळणार, याचीच चिंता, त्याचं भय आपल्याला खात राहतं. हे मला मिळणार की नाही, हे परमेश्वर मला देणार. आपण जाणतो परमेश्वर देणारा आहे, तो आपल्या गरजेनुसार प्रत्येकाला आपल्या संपत्ती अनुरूप पुरवणारा परमेश्वर आहे. तरी पण आपल्याला भय असतं. पहिलं भय असतं की परमेश्वर देणार की नाही. दुसरं भय परमेश्वराने दिल्यानंतर राहतं की ते आपल्यापासून काढून तर घेतलं जाणार नाही का? भीती राहते मनामध्ये, भीती. पण देवाचं वचन सांगतं तुम्ही आणि मी केवळ एकाच गोष्टीचं भय मानलं पाहिजे. वचन सांगतं भय बाळगायचंय तर केवळ परमेश्वराचं. प्रभूने स्वतः म्हटलेलं आहे तुम्ही जग आणि जगातल्या कोणत्याही गोष्टीचा भिवू नका. जे तुमचा शरीराचा घात करावायला पाहतात त्यांना सुद्धा घाबरू नका. पण शरीराचा घात केल्यानंतर जो तुम्हाला सार्वकालिक अगणित किंवा सार्वकालिक स्वर्गामध्ये नेण्यासाठी सिद्ध आहे त्या परमेश्वराचेच भय. हालेलुया. म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये प्रियानो ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आपण लक्षात ठेवूया की तुम्ही आणि मी केवळ आणि केवळ परमेश्वराचेच भय बाळगावे. हालेलुया. आणि म्हणून त्या गीतामध्ये आपण म्हणतो ना, माझ्या नावे तर येशू असता, मला नाही कशाची चिंता. हालेलुया. जर असं खरोखर आहे तर आपण जीवनामध्ये तसं वागणं गरजेचं. वादळ वारा आजूबाजूला येईल, संकट येतील, पण ते पाहून आपण पेत्राप्रमाणे गटांगळ्या नाही खायच्या. आपली नजर आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर असणं गरजेचं आहे. आणि आपण वचनाचा अभ्यास यासाठीच करतोय प्रियानो की ती वचनं आपल्या अंतःकरणावर कोरली जातात. आज आपल्या मननाकडे जाण्याआधी आज जे 5 जण अध्याय तोंडपाठ बोलून दाखवणार आहेत त्याच्यामध्ये पहिले प्रभात राऊत साहेबच आहेत. योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय, वचन 1 ते 16. निकदेम परुषी जेव्हा रात्रीच्या अंधारात प्रभूकडे आला होता, त्यानंतर योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय आहे. प्रारंभी शब्द, शब्द देवासह आणि शब्द देव, श्वेता म्हणून दाखवणार आहे. हालेलुया. श्वेता अल्लाट. त्यानंतर शमुएलाचं पुस्तक 2 शमुएल याचा पहिला शमुएल, पहिले शमुएल याचा 2रा अध्याय
1 ते 10 वचनं हन्नेने गायलेलं स्तोत्र ते अनिता वहिनी म्हणून दाखवणार आहेत, अनिता दीपक समुद्रे. त्यानंतर दीपक अण्णा नीतीसूत्र 31 सद्गुणी स्त्री हिच्याविषयीचा अध्याय नीतीसूत्र 31 तो दीपक बारकू समुद्रे म्हणून दाखवणार आहेत. आणि सर्वात शेवटी यशयाचा 61वा अध्याय नाही का, परमेश्वराचा आत्मा मजवर आला. यशया 61 आपल्यामध्ये पहिली निशा आहे, निशा म्हणून दाखवणार आहे. तर मी अनुक्रमाने इथून पुढची वेळ या 5 जणांकडे देत आहे. आपण सुरुवातीला विनंती करूया आपल्यामध्ये प्रभात राऊत साहेब. राऊत साहेब. प्रेस लॉर्ड साहेब. प्रेज प्रेज. देवाला धन्यवाद असो. मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 3 मध्ये 1 ते 16 आहे माझं. मी सुरुवात करत आहे. पुरुषांपैकी निकेदम नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो यहुदीयांचा अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करीता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. येशूने त्याला उत्तर दिले. येशू त्यांना म्हणाला, मी तुला खचित सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकेदम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या रुद्रामध्ये दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले की, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या शिवाय कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश देह आत्मा आहे असे मी तुम्हाला सांगतो, म्हणून तुम्ही आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो, त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तो कुठून येतो कुठे जातो हे देखील तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. निकेदम त्याला म्हणाला, या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर दिले की, मी तुम्हाला तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही या गोष्टी तुम्हाला समजत नाही काय? मी तुम्हाला खचित सांगतो, जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि त्याविषयी आम्ही साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष खरी मानत नाही. मी पृथ्वीच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास तुम्ही विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून कुणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोसेने अरण्यात सर्प उंच केला, तसा मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. आपण सगळेजण मिळून प्रभात राऊत साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. हालेलुया. योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय वचन 1 ते 16. किंबहुना प्रियनो, हे वचन आपल्या जीवनाच्या फार जवळचं आहे, फार महत्वाचं आहे नाही का. ख्रिस्तामध्ये जो नवा जन्म आहे त्याविषयी आहे आणि सर्वच वचन आपण अंतःकरणावर कोरण्याची गरज आहे. परंतु आज हे वचन वाचत असताना माझा विश्वास आहे की आपण सर्वांच्या अंतःकरणाला उकळ्या फुटल्या असेल नाही का. कारण वचन म्हणतं, प्रभू म्हणत आहे की, मी तुला खचित सांगतो, पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करतात. आज जे वचन आपण वाचलेलं आहे, जे सजीव वचन आहे, ते आपण सगळ्यांच्या जीवनामध्ये कार्य करावं. असं अजूनही आपल्यामध्ये कोणी आहे की ज्यांनी पाण्याने आणि आत्म्याने जन्म घेतला नाही, आपण परमेश्वराकडे कृपा मागावी, कारण आपण सर्वांना देवाच्या राज्यात प्रवेश करायचा.
देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र सुद्धा तुमच्या माझ्यापासून राखून ठेवला नाही, तर तो तुमच्या माझ्यासाठी दिला, यासाठी की जो कोणी त्या पुत्रावर विश्वास ठेवतो आणि पाण्याने आणि आत्म्याने नव्याने जन्म घेऊन तो विश्वास कृतीमध्ये व्यक्त करतो, त्याला सार्वकालिक जीवन मिळतं. हालेलुया. फार सुंदर वचन. या वचनावरती आपण बराच वेळ बोलू शकतो, पण मी पुढे जे बोलणारे आहेत त्यांना संधी देऊ इच्छितो. आपल्यामध्ये बहीण श्वेता आहे, ती आपणासाठी योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय बोलू. श्वेता. श्वेता, माईक अनम्यूट करावा लागेल. श्वेताचा माईक चालू राहील. हा, आवाज येतोय? हो, येतोय. थोडं मोठ्याने बोलावं लागेल कदाचित. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की परमेश्वराने त्याचं वचन सांगण्यासाठी पाठांतर करून घेतलेलं आहे. एवढं झालेलं नाहीये, पण प्रयत्न नक्कीच करेल. मला जो अध्याय आलेला आहे योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 1 ते 18 ही वचने. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला, त्याचे नाव योहान. तो त्या साक्षकर्ता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. तो हा प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता. जो प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाश येतो, तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्या वाचून झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्यांचकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्यांची इच्छा यांपासून झाला नाही, तर देवापासून झाला. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले आणि ते देवापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह आणि सत्य ह्याने परिपूर्ण होते. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी सांगितले होते तो हाच आहे. त्याच्या पूर्णतेने आम्हा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कारण नियमशास्त्र हे मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. कृपा आणि सत्य हे प्रभू येशू ख्रिस्तच्या द्वारे आले. देवाला कधीही कोणीच पाहिले नव्हते. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रकट केले. परमेश्वर ही सर्व वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करतो. आमेन. आमेन. हालेलुया. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 1 आपली बहीण श्वेता लाट हिने फार सुंदर म्हणून दाखवले. आपण सगळेजण मिळून तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. हालेलुया. आणि मी प्रामाणिकपणे गोष्ट सांगू इच्छितो. आपण ना हे जे आपण सगळे बोलतोय ना, हा सुद्धा एक सराव आहे. कारण येणाऱ्या दिवसामध्ये आपण ना साखळी वचन पठण ठेवणार आहे. म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळ्यांनी नॉन स्टॉप जेवढी वचनं जेवढे अध्याय पाठ झाले तेवढे न थांबता म्हणायचे. आणि आपल्यामध्ये असे बरेच जण आहेत ज्यांची आत्ताच फार सुंदर रीतीने, जसं आज आजचे सुरुवातीचे पहिलेच 2 उमेदवार फार सुंदर हालेलुया वचनाचं पठण करत आहेत. तोंड पाठ वचन दोघांनी सुद्धा म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त नावाला. पण बाकी आपण सगळेजण सराव करूया, जेणेकरून प्रभात राऊत साहेब आहेत, श्वेता आहे, यांच्याप्रमाणे आपणाला सुद्धा देवाचं वचन तितक्याच स्पष्टतेने म्हणताय. कारण देव पक्षपाती नाही प्रिय. देव प्रत्येकाला दाखवतो. आपण फक्त देवाकडे मागणं आणि प्रयत्न करणं गरजेचं. आज तिसरं नाव आहे अनिता वहिनी यांचं, अनिता दीपक समुद्रे.
अनिता वहिनी आपणासाठी शमूएलाचं पहिलं पुस्तक त्याचा 2रा अध्याय पहिली 10 वचने म्हणून द्या. अनिता वहिनी. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आज देवाला धन्यवाद देते की माझ्याकडे जो अध्याय आहे शामुएल 2रा अध्याय 1 ते 10 वचने. तर माझ्याकडे काय पाठांतर झालंय पण थोडं थोडं चुकेल. हन्नेचे गीत. हन्नाईने प्रार्थना केली ती हे की परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे, परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे. माझे मुख माझ्या शत्रूविरुद्ध उघडले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. परमेश्वर सारखा पवित्र कोणीच नाही, कारण तुझ्याशिवाय कोणीच नाही. आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. एवढे गर्वाने फुगून आता बोलू नका. तुमच्या मुखातून उन्मत्पणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञानता देव आहे. तो सर्व कृत्य तोलून धरतो. शूरवीराचे धनुष्य भंगून गेले आहेत. जे लटपटत होते त्यांच्या कमरेस बलरूप कमरबंद चढवला आहे. जो पोटभर खात होता ते आता अन्नासाठी मोलमजुरी करत आहेत. जे शुद्धीत होत त्यास आता आराम प्राप्त झाला आहे. वंदेयाला 7 मुले झाली आहेत. बहुपुत्रवती शनी झाली आहे. परमेश्वर प्राणहरण करतो. तो खाली अर्धलोकी नेतो आणि तो वरही नेतो. परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो. तो अवनीत करतो, तो उन्नती करतो. तो कंगाला धुळीतून उठवतो व दरिद्र्यास उकंड्यावर उचलून उभा करतो. म्हणजे मग ते सरदाराच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते. कारण पृथ्वीचा आधारस्तंभ परमेश्वराच्या हातीचा आहे. तो आपल्या भक्तांची पावले सांभाळेल. पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील. कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजय होणार नाही. परमेश्वराशी झगडणाऱ्याचा चुराडा होईल. तो त्याच्यावर आकाशातून गरजेल. परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील. तो आपल्या राजास बल देईल. तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील. आणि शेवट सुद्धा माझं पाठ आहे 11. नंतर एल्काना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गो. शमूएलाचा 2रा अध्याय. हन्ना हिने जेव्हा परमेश्वराने तिला शमूएल बाळ दिलं, हालेलुया, तेव्हा तिने हे जे गायलेलं स्तोत्र आहे, जी प्रार्थना आहे, हे फार वेगळी अशी प्रार्थना आहे. कारण हे स्तोत्र हा केवळ एकमेव असा अध्याय आहे जो नव्या करारामध्ये सुद्धा म्हटला गेलेला आहे. मरियेने जेव्हा स्तोत्र गायलं तेव्हा मरियेने, जी प्रभू येशू ख्रिस्ताची आई होती, तिने सुद्धा हे स्तोत्र जे हन्नेने गायलेलं स्तोत्र आहे ते गायलं. हालेलुया. आणि मी अनिता वहिनी यांचे आभार मानतो. फार सुंदर असं स्तोत्र त्यांनी गायलेले. आपण सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गो. आणि प्रिस्किलला झाली आता अक्विलाची बाब, नाही का. आता अनिता वहिनी यांच्या बरोबरीनेच आमचे प्रिय दीपक अण्णा आहेत, आमचे थोरले बंधू. तर दीपक अण्णांना मी विनंती करतो ते आपणासाठी नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय म्हणतो. त्यांचं नाही पाठ झालेलं. थोडं पण नाही पाठ झालं. नाही. चालेल. आपण दीपक अण्णांसाठी प्रार्थना करू की दीपक अण्णांसाठी सुद्धा, कारण सद्गुणी स्त्री त्यांच्या जीवनात परमेश्वराने दिली आहे, तर त्यांना ते पाठ करणं फार महत्वाचं. नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय. हालेलुया. आणि निशा आहे. निशासाठी शेवटलं नाव आपल्यासाठी आज निशा आहे. तिच्यासाठी यशया याचा 61वा अध्याय आहे.
परंतु मला वाटतं निशा सुद्धा आज प्रार्थनेत सहभागी झालेली नाहीये. येस, निशा नाहीये. तर आतापर्यंत प्रियानो काही जण आहेत ज्यांना संधी घेता आली नाही. ती नावं सुद्धा मी लिहून ठेवलेली आहेत. तर सर्वप्रथम मला वाटतं काल संजय सर आणि विद्याताई यांना आपण जे दिलेलं होतं त्याच्यावरती संजय सर जे आहेत ते स्तोत्रसंहिता 51 वरती बोलणार होते शुक्रवारी, आणि विद्या संजय समुद्रे या यशया 53 वरती बोलणार होते. तर संजय सर, विद्याताई, तुमची तयारी आहे? विद्याताई, आहे, पण थोडं 2 वचन राहिलेत माझी. जेवढी तयारी ते झाली पण तेवढे बोला. आमची पण बरीच काही प्रत्येकाचे थोडे थोडे राहिले. जेवढी तयारी आहे तेवढं बोला. येस, ठीक आहे. ठीक आहे. येस. विद्याताई, आपणा सर्वांसाठी यश विद्याताई तुमच्याकडे यशया 53. येस, विद्याताई आपणासाठी यशया 53 म्हणून. यावेळेस आपण देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी यशया 53 मी म्हणून दाखवते. हा, एकच. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे. कारण तो त्याच पुढे कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले असता त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधीशी परिचित असलेला असा हा पुरुष पाहून लोक तोंडे फिरवी व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्यास आम्ही मानिले नाही. खरोखर खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला, आमच्या दुष्कृत्यामुळे तो ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भरकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. तरी अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. त्याचे हाल केले, ते त्याने सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून खटला चालवून त्याला घेऊन गेले आणि जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले. आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दरोजनांच्या कबरामध्ये नेमली होती, आणि तो मेल्यावर त्याला धनवंताची कबर लाभली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायुष्य होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ पूर्ण होईल. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला बरं. फार सुंदर. यशया 53 मला वाटतं सुजाता देवी यांनी बऱ्याच दिवसापूर्वी आपण सर्वांना पाठ करायला सांगितलं होतं, आणि आज आपल्यामध्ये विद्याताई आहेत, यांनी यशया 53 पाठ करून म्हणून दाखवलेलं आहे. हालेलुया. आपण सगळेजण मिळून विद्या संजय समुद्रे यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. येस. विद्याताई, संजय सर पण म्हणू इच्छितात का? स्तोत्र 51 मला वाटतं सरांची तयारी आहे. येस, हो आहे. ओके. आपण इथून पुढची वेळ संजू दादा, संजय बारकू समुद्रे हे आपणासाठी स्तोत्र संहिता 51 म्हणून. संजय सर.
हे देवा, तू आपल्या वात्सल्यानुसार माझा कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेनुसार माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर कर. माझे पाप दूर कर. मला नाही. दूर कर. मला दूर करून माझे पाप दूर माझे पाप दूर कर. करून सॉरी, जरासं मी पुन्हा म्हणतोय. हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझविरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. तेजोवाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे आणि उत्सुकतेच्या म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध काढून टाक. तू मला, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्याकडून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझकडे वळतील. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. हे देवा, हे माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर. म्हणजे माझी जीवा तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तुम्ही केला असता. होमबली तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनीचे हित कर. यरुशलेमेचे कोट बांधून काढ. म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली हे तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. आमेन. थँक्यू. विशेष करून मी सुजाताचे मनपूर्वक आभार मानतो, कारण तिच्याकडे हे स्तोत्र होतं खरं तर, आणि तिनं ते मला संधी दिली. अर्थात माझं लहानपणी ते पाठ होतं, परंतु आता पाठ करताना बरस अडचण आली, जरी पाठ होतं तरी सुद्धा. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. थँक्यू संजय सर. स्तोत्र संहिता 51 नाही का, दाविदाने केलेली पश्चातापाची प्रार्थना जी आहे, ती प्रार्थना जी आहे ती स्तोत्र संहिता 51 मध्ये दावीद आपल्या पापाची परमेश्वराकडे क्षमा मागतो आणि दावीद म्हणतो, परमेश्वरा, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार आहेस. माझ्या ठाई शुद्ध असं हृदय पुन्हा घाल. तुझा पवित्र आत्म्याच्या द्वारे मला पुन्हा एकदा स्थिर कर. नाही का, पवित्र आत्मा मजपासून काढून घेऊ. हालेलुया. आपण सगळेजण संजय बालकू समुद्रे, जे संजू दादा, यांच्यासाठी टाळ्या वाजवून हालेलुया, देवाच्या नावाला गौरव देऊ. फार सुंदर. आज आपणामध्ये प्रभात राऊत साहेब आहेत, श्वेता आहेत, त्याबरोबरीने अनिता वहिनी, आणि त्यानंतर संजय सर आणि विद्याताई या जोडप्यांनी सुद्धा परमेश्वराचं वचन तोंडपाठ म्हणून दाखवलेलं आहे. अजूनही प्रियांनो कोणी असे आहेत का की ज्यांना याच्या आधी काल किंवा गेल्या आठवड्यात रविवारी, शनिवारी, शुक्रवारी नाव दिलं होतं पण संधी घेता आली नाही, बोलायचं होतं बोलता आलं नाही, पाठ नव्हतं? दादा, मम्मीला बोलायचं आहे. काल होतं मम्मीचं. काल होतं. येस येस. आपण शैला आल्हाट सिस्टर यांना संधी देऊया. मला वाटतं नीतीसूत्रे याचा 16वा अध्याय, बरोबर श्वेता? हो येस. हो. हालेलुया. शैला सिस्टर, इथून पुढची वेळ तुमच्या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला वंदन. जे नीतीसूत्राचा अध्याय मला दिलेला आहे आणि ते हे करताना भरपूर मला अडखळण आलेले आहेत, पण तरीही मी प्रयत्न करीत आहे. तर काही चुकल्यास
क्षमा असावी. तर मी चालू करत आहे ते बोलायला. नीतीसूत्रे 16 वचन 1 ते 9. जीवन आणि वर्तणूक या संबंधीची सूत्रे. मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जीवेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. दुर्जन देखील अरिष्टांच्या दिवसासाठी केलेला आहे. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो आणि त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. हे मी टाळी देऊन सांगतो. दया व सत्य याच्या योगाने पापाचे क्षालन होते आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहतो. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले, म्हणजे तो त्याच्या शत्रूंसही त्याच्याशी समेट करावयास लावितो. अन्यायाने मिळवलेल्या मिळकतीहून न्यायाने कमवलेले थोडे बरे. मनुष्याचे मन मार्ग योजिते. सॉरी, माझं थोडस मला टेन्शन आलेले. मी नेक्स्ट टाइम करते 2-3 दिवसांनी परत. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. हरकत नाही सिस्टर. येस, मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवतो. हालेलुया. कारण मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. नीतीसूत्र याचा 16वा अध्याय फार मोठा अध्याय, 33 वचन आहे. त्याच्यातली पहिली 9 वचनं श्वेता सिस्टर यांनी आपल्यासाठी, शैला सिस्टर यांनी आपल्यासाठी बोलून दाखवली. आपण सगळेजण त्यांच्यासाठी सुद्धा टाळे वाजवूया. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला नाही का. फार सुंदर अशी ही वचनं आहेत आणि ही वचनं प्रियांनो, उपक्रमामागचा पुन्हा एकदा उद्देश हाच आहे की ती वचनं, आपले बंधू सतीश, सुजाता दिदी यांनी पण सांगितलं की आपण जी वचनं वाचतो ते परमेश्वराच्या तोंडचं वचन आहे, तो तोंडचा शब्द आहे. हालेलुया. आणि तो शब्द आपल्या अंतःकरणामध्ये रुजावा. कारण हे वचन, जसं आता थोड्याच वेळापूर्वी नीतीसूत्र 16 मध्ये आपण वाचलं की मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले, म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला. हालेलुया. म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी परमेश्वराच्या इच्छेनुसारच आपलं जीवन व्यतीत करणं फार गरजेचं. हालेलुया. आणि नीतीसूत्रामध्ये वचन हे सुद्धा सांगतं की प्रत्येक गर्विष्ठ मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो, त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. हे मी टाळी देऊन सांगतो, पण पापाचे क्षालन दया आणि सत्य याच्या योगाने होते. आणि आपण मगाशी जो अभ्यास केला नाही का, परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर जातात. अजून एक वचन मला फार आवडलं, ते म्हणजे आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धी जातील. हालेलुया. आपण आपली सगळी कामं, आपले सगळे विचार, आपले सगळ्या योजना परमेश्वरावर सोपणं गरजेचं आहे. परमेश्वराकडे जाणं गरजेचं आहे. जसा तो लहान मुलगा त्याच्याकडच्या 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन प्रभूकडे गेला, त्याने प्रभूकडे विश्वासाने सोपवलं. त्याने हा विचार केला नाही, अरे माझ्या आईने तर मला 5 भाकरी 2 मासेच दिले, मी एक लहान मुलगा आहे, मी आता या डोंगराच्या ठिकाणी रानामध्ये आलेलो आहे, माझ्या भुकेसाठी सुद्धा हे थोडंसं जेवण अपुरच आहे, कारण आता संध्याकाळी जेवलं तर उद्या सकाळी कदाचित ही भाकरी मिळणार नाही, मासे 2च आहेत. एवढा मोठा जो समुदाय आहे त्यांना हा प्रभू येशू ख्रिस्त कसं जेवण देईल, माझा त्यांच्याशी काय संबंध, असा तो मुलगा विचार करू शकतो. पण त्याने आपल्याकडे जे होतं ते प्रभूकडे विश्वासाने सोपवलं, आणि ते विश्वासाने जे सोपवलं ते बहुगुणित झालं, यशस्वी झालं. हालेलुया. म्हणून आपण सुद्धा आपल्याला परमेश्वराने जी दिलेलं आहे ते परमेश्वराकडे सोपवणं गरजेचं आहे. वचन काय म्हणतं, आपल्या योजना, आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धी जाईल. आता आपल्याकडे 17 मिनिटं उरलेली आहेत. मी पुन्हा एकदा विचारू इच्छितो, कोणी असं राहिलंय का की गेल्या आठवड्यात, काल ज्यांची नावं दिली होती पण त्यांना संधी घेता आली नाही, आता संधी घेऊ इच्छितात? कोणी असं राहिलंय? ठीक आहे, जर कोणी राहिलं नसेल तर आपण आपल्या वचनाकडे जाऊया. काल आपण 2 कोरिंथीयाचा 10वा अध्याय वचन 15चा अभ्यास करत होतो. मी विनंती करतो पुन्हा एकदा कोणी ते वचन वाचा. 2 कोरिंथ 10:15. आम्ही मर्यादा सोडून, म्हणजे दुसऱ्याच्या श्रम संबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही, तर तुमचा विश्वास वाढत जाईल. तसे आमच्या मर्यादेचे शस्त्र तुमच्यामध्ये
अधिक वाढत जाईल अशी आम्हाला आशा आहे. आमेन. आमेन. पौल म्हणतो आम्ही मर्यादा सोडून दुसऱ्याच्या क्षमासंबंधाने तर अभिमान बाळगतच नाही. ही पहिली गोष्ट ज्याचा काल आपण अभ्यास केला. कारण आपण काल अभ्यास केला करिंथेतील मंडळीमध्ये काही यहुदी होते ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला लोकांना दाखवण्यासाठी, नाही का? काल आपण अभ्यास केला खोटे संदेश म्हणण्यासाठी ते प्रभूचे आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचे आहेत असे स्वतःला म्हणवतात, जे नामधारी आहेत, पण अंतरी जे क्रूर लांडगे आहेत, जे खोटे प्रेषित. काल आपण वचन वाचलं नाही का? अशी माणसे खोटे प्रेषित, कपटी कामगार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धारण करणारे आहेत. आणि याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतान ही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धरतो. आणि म्हणून काल आपण शिकलो की असेच लोक पौलाला विरोध करत होते. पौलाचं जे बाह्य स्वरूप होतं की अरे दिसायला किडूक मिडूक आहे, त्याच्या जीवनामध्ये चहूबाजूनी संकटच येतात. त्याचं जहाज नेहमी समुद्रात गेल्यावर फुटतं, सगळ्या नगरामध्ये याला दगडमार होते, याची निर्भत्सना होते, निंदा होते, त्याला बाहेर फरफटत नेऊन टाकलं जातं. असा हा मनुष्य ज्याच्याकडे ना घर, ना गाडी, ना बंगला, ना काही कुटुंब, जगाच्या दृष्टीने निर्धर, कफल्लक म्हटलेला असा जो मनुष्य आहे, त्याला हे लोक, मंडळीतले लोक हिनवत होते आणि मंडळीला सुद्धा भुलवण्याचा प्रयत्न करत होते. मंडळीला म्हणत होते हा माणूस देवाचा माणूस कसा, हा माणूस जो पौल आहे तो आशीर्वादित कसा, आपण याचं काय. आणि पूर्ण 10व्या अध्यायामध्ये पौल अशा सगळ्या लोकांना सडेतोड देवाच्या वचनातून उत्तर देतो. पौल म्हणतो परमेश्वर अंतःकरण पाहतो. देवाचं राज्य जग आणि जगातल्या गोष्टीत नाहीये. हालेलुया. देवाचं राज्य कशात आहे ते पौल त्यांना समजावं. आणि ह्या अध्यायाच्या शेवटामध्ये येत असताना पौल म्हणतो की म्हणून आम्ही दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने अभिमान बाळगतच नाही. जर अशा लोकांना वाटतं की त्यांनी मंडळीची उभारणी केली, त्यांनी मंडळीसाठी श्रम केले, तर त्यांच्या श्रमासंबंधाने आम्ही अभिमान बाळगतो. काल आपण शिकलो प्रिय, ख्रिस्ती जीवनामध्ये मुळात अभिमान बाळगण्यासाठी आपल्याला केवळ एकाच ठिकाणी जागा, आणि ती आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्थान. बाकी कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही वस्तूचा, कोणत्याही नात्याचा, हालेलुया, आपण अभिमान बाळगू नये, ते आपणाकडून न. म्हणून पौल म्हणतो, काल आपण अभ्यास केला गलती 6:14 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय दुसऱ्या कशाचाही अभिमान बाळगणे माझ्याकडून न हो, कारण मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. हालेलुया. हे ख्रिस्ती जीवन आहे जे जगाच्या विपरीत आहे. म्हणून आपण अभ्यास केला योहान शुभवर्तमानामध्ये ते वचन आहे की जग आणि जगातल्या गोष्टीवरती प्रीती करू नका. जो जगावर प्रीती करतो तो देवाचा नाही, तो देवाच्या विरोधात. म्हणून मी काल जे म्हटलं ते आज पुन्हा एकदा सांगतो. बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये चुकून ती भावना येते किंवा तोंडातून निघून जातं की मला माझ्या आई वडिलांचा फार अभिमान आहे, मला माझ्या देशाचा फार अभिमान आहे, मला माझ्या राज्याचा फार अभिमान आहे, मला माझ्या शहराचा अभिमान आहे, मला माझ्या मंडळीचा अभिमान आहे, मला माझ्या लेकरांचा अभिमान आहे, मला माझ्या शिक्षणाचा अभिमान आहे, मला माझ्या नोकरीचा अभिमान आहे, मला माझ्या धार्मिकतेचा अभिमान आहे, मला माझ्या प्रार्थना गटाचा अभिमान आहे. हे सगळं ख्रिस्तासमोर शून्य आहे, शून्य. आजच प्रभातराव साहेबांनी जे वचन वाचलं नाही का, प्रभू म्हणतो मी तुला खची सांगतो, पाण्याने आणि आत्म्याने तुला नव्याने जन्म घ्यायचा आहे. जे जुनं आहे ते ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळायचं आहे. पाण्यामध्ये बुडवून टाक. तुझं नाव, तुझं कुल, तुझं पद, तुझी प्रतिष्ठा, सगळ्या गोष्टी ज्याद्वारे तू जगात ओळखला जात होतास किंवा जात होतास, हे जो पाण्यातून वरती येतो त्याच्या ठाई आता ख्रिस्त जगतो. तो ख्रिस्ताचा आहे, तो ख्रिस्ती आहे. एवढी ओळख पुरेशी आहे. या ओळखी पलीकडे जे काही आहे ना ते देवाचं नाही, ते जगाचं. आणि ते देवाला नाव. विवेका सिस्टर काही बोलत आहेत का की चुकून माईक अनम्यूट झाला? येस येस, विवेका सिस्टरचा माईक चुकून अनम्यूट झाला. आणि म्हणून पौल पूर्वार्धामध्ये म्हणतो की आम्ही मर्यादा सोडून अभिमान बाळगत नाही, पण तो म्हणतो आम्हाला एक आशा आहे. आम्हाला अशी आशा आहे की जी मर्यादा प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वराने आम्हाला घालून दिलेली आहे, त्या मर्यादेच्या कक्षेत तुमच्या ठाई आम्हाला विपुल विस्तार मिळेल. कसा विस्तार मिळेल? तुमचा विश्वास व्हावा. कारण तुमच्या विश्वासा संबंधाने जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासमोर उभं राहू तेव्हा आम्ही त्या विश्वासाठाई तो अभिमान त्या मर्यादेच्या कक्षेमध्ये आम्हाला प्रभू समोर प्रकट करता येईल.
की होय आम्ही या मंडळीसाठी श्रम घेतले प्रभू, तू आम्हाला जे दिलं होतंस प्रभू, तू आम्हाला जी गुंतवणूक करण्यासाठी ठेव दिली होती, पहा ती ठेव आम्ही वाढवलेली. आपण सगळ्यांनी त्या दृष्टांताचा अभ्यास केलेला आहे नाही का? एक धनाढ्य व्यक्ती होता, त्याने आपल्या सगळ्या सेवकांना विशेष काही रक्कम दिली होती. एका सेवकाने 5चे 10 केले, दुसऱ्याने 10चे 20 केले. तिसरा सेवक होता, त्याने काय केले, 5 घेऊन काय केलं, कोण सांगणार? 5 की 10 नाणी जमिनीत होती, पुरून ठेवले. जमिनीत जमिनीत पुरून ठेवलं. पुरवून ठेवले. हालेलुया, जमिनीत पुरून ठेवलं, काहीच नाही केलं, जमिनीत पुरून ठेवले, विसरून गेलं. जेव्हा धनी आला तेव्हा त्याने विचारलं, तेव्हा ज्याने दुप्पट केलं होतं तेव्हा धनी म्हणाला, शाबास भल्या विश्वासू दासा, तुला जे थोडं दिलं होतं त्याच्यावरती तू बहुत कमवलं, जा. त्याने त्याला 10 नगरावर अधिकार दिला. ज्याने जेवढं होतं त्याच्यावरती व्याज मिळवलं होतं, दुप्पट केलं होतं, तिप्पट केलं होतं, त्याला सुद्धा धन्याने अजून नगरावर अधिकार दिला. पण ज्याने पुरून ठेवलं, ज्याला देवाने दान दिलं होतं, त्याने त्याचा काहीच उपयोग केला नाही, ते वाढवलं नाही, जमिनीत पुरून ठेवलं. आणि तो धन्याला म्हणतो, पहा तुम्ही करडे आहात, तुम्ही कठोर आहात, मला भीती वाटली. खोटी कारण नाही का, मला भीती वाटली, करडे आहात, खोटी कारण, म्हणून मी सुवार्ता गाजवलीच नाही. तुम्ही मला जे दान दिलं त्या दानाचा मी उपयोग केलाच नाही, ते दान जमिनीत पुरवून ठेवलं. मी माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवा खा पी आनंद करत राहील. धन्याला राग आला. धनी म्हणाला, ह्याच्याकडे मी जे दान दिले ते त्याच्यापासून काढून ज्याने त्या धनाचा उपयोग केला, त्या दानाचा उपयोग केला त्याला द्या. कारण ज्याच्याकडे आहे त्याला पुष्कळ दिलं जाईल, आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे होतं ते सुद्धा काढून घेतलं जाईल. याचा अर्थ प्रियानो समजणं गरजेचं. त्याच्याकडे आहे त्याच्याकडे ह्यासाठी आहे कारण त्याने किंवा तिने त्या दानाचा उपयोग केलेला. दान वाढत आहे. आपल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा अनेक उदाहरणे. आपण आपलं स्वतःचं जीवन पाहूया. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षापूर्वी आपण कसे होतो, 5 वर्षापूर्वी. पवित्र शास्त्रातली काही वचनं आपल्याला वाचता सुद्धा येत नाही. आपल्याला भीती वाटायची नाही का, लोकांनी पुढे बोलवलं, प्रार्थना करायला सांगितली, गीतं गायला सांगितली. देवाची कृपा आहे प्रियांनो, आज आपण फाड तोंडपाठ देवाचं वचन म्हणतो. का म्हणतो? कारण की देवाने कृपा दिली आपल्याला, की आपल्याला मिळालेल्या दानावरती आपण अजून काहीतरी करणं. पण ज्याने हे दान जमिनीमध्ये लपवून ठेवलं, ज्याने त्या दानाचा उपयोग केला नाही, जो त्या मंडळीतल्या यहुद्यांप्रमाणे वागला, खोट्या कामकऱ्यांप्रमाणे जो काम करत आहे त्यांना अडखळण झाला, त्यांना परमेश्वराचा इशारा, तुझ्याकडे जे होतं ते सुद्धा तुझ्याकडून काढून घेतलं. पण इकडे पौल देवाच्या वचनामध्ये म्हणत आहे की मला मात्र आशा आहे की मला ज्या अभिमानाची मर्यादा दिली आहे त्या मर्यादेच्या कक्षेमध्ये तुमचा करिंथेतील मंडळीच्या विश्वासाचा विस्तार होईल, वाढेल, आणि त्याच्या ठायी आम्हाला विपुल विस्तार. ही आमची मिळकत आहे. हालेलुया. दुसरी कुठलाही अभिमान मी बाळगत नाही. पौल म्हणत नाही की स्वर्गामध्ये माझ्यासाठी म्हणून मोठं धन, मोठे गडगंज संपत्ती ठेवले, नाही. पौलासाठी तेवढं पुरेसं. आपण एक वचन वाचूया, मी विनंती करतो. पौलाची श्रम आपण पाहून थांबूया. प्रेषितांची कृत्य याचा 18वा अध्याय वचन 8 ते 11 कळतो. प्रेषितांची कृत्य 18 वचन 8 ते 11. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला, आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नको, बोलत जा, उभा राहू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे, आणि तुझे वाईट करणाऱ्यास कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण या नगरात मात्र माझे पुष्कळ लोक आहेत. तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत 1.5 वर्ष राहील. आमेन. हीच करिंथेतील मंडळी आहे. वचन काय सांगतं? करिंथेतील मंडळीमध्ये यहुद्यांची जी सभास्थान होतं त्या सभेचा अधिकारी होता क्रिस्प, जो यहुदी होता नाही का, क्रिप्स. त्या क्रिप्स याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवरती विश्वास ठेवला आणि त्याने बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. देवाचं कार्य होत होतं, पण पौलाला विरोध सुद्धा होत होता, अडखळणं सुद्धा त्या नगरामध्ये अनेक होती. म्हणून प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात येऊन प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितले, भिवू नको, बोलत जा, उभा राहून बोलत जा.
आणि प्रभूने त्याला म्हटले, मी तुझ बरोबर आहे, तुझे वाईट करावायला कोणी तुझवर येणार नाही, कारण या नगरात माझे पुष्कळ लोक. आणि त्या अभिवचनाद्वारे विश्वासाने पौल त्या नगरामध्ये 1.5 वर्ष त्या मंडळीमध्ये देवाचं वचन शिकलं. हे पौलाचं श्रम. आणि याच श्रमाविषयी पौल म्हणतो की दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने मी अभिमान बाळगलो, पण तुमच्या करिंथेतील मंडळीला जसं प्रभूने मला अभिवचन दिलंय की या मंडळीमध्ये देवावर विश्वास ठेवणारे देवाचे लोक आहेत, त्यांच्या विश्वासाचा विस्तार आहे. आणि त्याद्वारे जी अभिमानाची कक्षा आहे, ती मर्यादा आहे, त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा विपुल विस्तार. आपण अजून एक वचन वाचून थांबूया. मी विनंती करतो रोम 15 वचन 17 ते 21 कोणीतरी वाचा. रोम करा पत्र अध्याय 15 17 ते 21. त्यावरून देवाच्या गोष्टी संबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान वाटतो. ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही, तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दाने व कृतीने, चिन्हे व अद्भुते यांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो. ते हे की येरुशलेमेपासून सभोवती पर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे, आणि दुसऱ्याच्या पायावर बांधू नये म्हणून ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर त्यांची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकले नाही ते समजतील. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. आमेन. पौल रोम येथील मंडळीला सांगत आहे जे त्याने करिंथेतील मंडळीमध्ये करून दाखवलं, नाही का? कारण देवाच्या आत्म्याने त्यांना करिंथेतील मंडळीमध्ये पाठवलं. आणि त्या करिंथेतील मंडळीमध्ये जिथे ख्रिस्ताचं नाव घेत नव्हते, अर्थमी देवीचं पूजा करणारे भयंकर मूर्ती पूजेने भरलेलं मोठं नगर होतं. आपण अभ्यास केलेला आहे प्रियानं, तुम्हाला आठवत असेल प्रेषितांच्या कृत्यानं. अर्थमी देवीचं भलं मोठं मंदिर त्या शहरामध्ये होतं. पूर्ण नगर, पूर्ण करिंथचं नगर त्या देवीच्या भोवती प्रियानं, त्या मंदिराभोवती सगळ्या नगराचा व्यवसाय आणि उदरनिर्वाह चालत. इतकंच केवळ नव्हे तर त्या पूर्ण नगरामध्ये जे मांस विकलं जात असे, ते मांस प्रथम त्या अर्थमी देवीला काय म्हणतो आपण त्याला, प्रसाद नाही का, यज्ञ म्हणून दाखवलं जात असे, आणि मग ते मांस बाजारामध्ये विकलं जात असे. म्हणून आपण 1 करिंथ अध्याय 7 आणि 10 मध्ये अभ्यास केलाय. पौल म्हणतो त्या करिंथेतील मंडळीला की बाजारात खाटी जे काही विकतात ते तुम्ही चौकशी न करता खा, पण कोणी जर तुला सांगितलं की या मूर्तीला देवळात वाहिलेला प्रसाद आहे, तर मात्र तो खाऊ नको. अशी भयंकर मूर्ती पूजेने भरलेली ही करिंथेतील नगरी होती, जिथे प्रभूचं नाव नव्हतं, अंधकाराने भरलेलं होतं. आणि तिथे जाऊन पौलाने ख्रिस्ताच्या मंडळीची पायाभरणी. आणि म्हणून पौल इथे या वचनामध्ये म्हणत आहे, ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले असे काही सांगण्याचे धाडस मी करणार. परंतु वचनामध्ये तो लिहितो की विदेशी लोकांची मान्यता मिळवण्याकरता माझ्या शब्दांनी, कृतींनी, चिन्हे व अद्भुते यांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो, जेणेकरून ज्या लोकांस वार्ता सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ती समजतील. या शास्त्रलेखाप्रमाणे माझ्या ठाई सुवार्ता गाजवली जावी, ही माझी हौस. आणि ते पौल करतात. आता ह्या सगळ्या वचनामधून तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाचा भाग आहे. कारण बरेच जण देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे किंवा मंडळीतले म्हणतात की होय होय ब्रदर, आम्हाला ना सुवार्ता गाजवायची. ठीक आहे, कुठे गाजवायची म्हटलं तर एखाद्या गावाचं नाव घेतात, एखाद्या शहराचं नाव घेतात. देवाचं वचन सांगतं की जिथे ख्रिस्ताचं नाव गाजवलं जात नाही, जिथे प्रभूला विरोध होत आहे, जिथे अंधकाराचं साम्राज्य आहे, तिथून आपण सुवार्ता गाजवणं गरजेचं आहे. हालेलुया. देवाची सुवार्ता गाजवायची, सुवार्ता सांगायची. मग देवाची सुवार्ता सांगताना सुवार्ता सांगण्याची सुरुवात तुम्ही आणि मी कुठून करणार? मी भौगोलिक दृष्ट्या विचारतो. वेअर शुड वी स्टार्ट प्रीचिंग गॉस्पेल फ्रॉम? आपण कुठून सुवार्ता गाजवायला सुरुवात केली? कोण सांगा? एखादी गवाही सांगून. नाही, बरोबर, एखादी गवाही, पण जागा कोणती? कुठून? मी एखाद्या जागेविषयी विचारतो. एखाद्या कुठून तुम्ही सुरुवात करा?
ज्याला ख्रिस्त माहिती नाही ती. कोणाला स्वतःच्या माहिती? स्वतःच्या कोणाला माहिती? घरापासून हालेलुया. सुमनताई आणि मला वाटतं सविता थोरा सिस्टर म्हणाले की स्वतःच्या घरात. हे बरोबर उत्तर आहे. आज तुमच्या माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये भौगोलिक दृष्ट्या फार जवळच आहे, कारण त्या घरामध्ये आपण सुद्धा वागतो, चालतो, फिरतो. सुवार्ता आपण आपल्या घरापासून गाजवतो. आपल्या घरामध्ये सुद्धा दुष्टाची अडखळ आहेत प्रियानं. तुम्ही आणि मी सुद्धा एकेकाळी अंधकारात होतो, बंधनात होतो. प्रभूने आता आपल्याला सोडवलं. सुवार्ता सांगण्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून, कुटुंबियापासून करणं गरजेचं. मग आपली मंडळी. आपल्याला वाटतं हा हे मंडळी आहे, ते जन्माने ख्रिस्ती आहेत, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त माहिती आहे. पण आपण जाणतो प्रियानो, जसं पौल करीत देखील मंडळीला बोध करतो की त्या मंडळीमध्ये सैतानाचे जे पिल्लावळ आहेत, जे खोटे प्रेषित आहेत, जे खोटे कामदार आहेत, ते जर करीत येथील मंडळी शिरलेले आहेत, तर आजच्या युगामध्ये सुद्धा सर्व मंडळामध्ये आहेत. नाही प्रिय, आपण जाणतो किंबहुना सैतानाचा सगळ्यात जास्त विरोध, सगळ्यात मोठं युद्ध मंडळीच्या पातळीवरतीच लढलं जातं. तो मंडळ्या फोडण्याचा प्रयत्न, मंडळांमध्ये उलथापालथ करण्याचा प्रयत्न. त्या मंडळीमध्ये जर प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे, तर आपण आपल्या मंडळीकडे दुर्लक्ष करून चालणार. हे बऱ्याचदा होतं प्रियानो, अडखळ आहे. आपण आज ख्रिस्तामध्ये हे अडखळ दूर करू. बरेचसे लोक विचार करतात, नाही आमची मंडळी वाईटच आहे, त्या मंडळीचं सगळं वाईटच चालू आहे, आम्ही त्या मंडळीमध्ये जाणारच नाही. आम्ही मंडळी बदलतो. वी विल चेंज द चर्च. शहरामध्ये विशेष करून हे थोडं सोपं आहे, गावामध्ये अवघड आहे. पण शहरामध्ये बरेच लोक आहे, ख्रिस्ती विश्वासमध्ये लोक करतात, मंडळी बदल. आणि मी जाणतो प्रियानो, तो सोपा मार्ग. असं वाटतं की नाही आमची पण आध्यात्मिक घसरण होईल, त्याच्यापेक्षा आम्ही मंडळी बदलतो. पण लक्षात घ्या, आजच आपण मला वाटतं ते वचन वाचलं, देवाची परिपूर्ण इच्छा काय हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आपण वचन वाचलं नाही का, आपले सर्व भेद परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझ्या योजना सिद्धी जातात. ज्या मंडळीमध्ये आज अडखळ आहे, ज्या मंडळीमध्ये हल्ले आहेत, म्हणून जर आपण मंडळ्या सोडत बसलो तर पृथ्वी तलावर अशी एकही मंडळी नाही प्रियानो ज्या मंडळीमध्ये अडखळ नाही, ज्या मंडळीमध्ये दुष्टाचे हल्ले. तुम्हाला परमेश्वराने जर त्या मंडळीत रोवलेलं आहे, मी साधा आपल्या प्रार्थना गटाचे सुद्धा उदाहरण देतो. आज परमेश्वराने तुम्हाला मला ह्या जर प्रार्थना गटामध्ये ठेवलेलं आहे, तर त्यामागे देवाची मोठी योजना आहे, अपघात नाहीये. आज या तुम्ही ज्या मंडळीमध्ये परमेश्वराने तुम्हाला रोवलंय, तुम्हाला वाटतं अरे ह्या मंडळीमध्ये वर्षानुवर्ष भांडणच होत आहेत, पाळक देवाचं वचन तेवढं प्रभावीपणे सांगू शकत नाही, पालकांच्या बदल्या होत आहेत, मंडळीचं सेशन वर्ग चांगलं नाहीये. आपण जर प्रियांनो अशी कुरकुर करत बसलो तर 40 वर्ष इस्रायलामध्ये परमेश्वराचं सानिध्य मिळून सुद्धा, परमेश्वराचा मान्ना खाऊन सुद्धा कुरकुर करणाऱ्या इस्रायला बरोबरच आपल्याला शिक्षा मिळेल प्रियांनो. आपण सावध होऊ, पण कुरकुर करणारे नाही व्हायचे. आपण मोशे आणि यहोशुवाप्रमाणे परमेश्वरासाठी उभे राहू. ज्या मंडळीमध्ये परमेश्वराने तुम्हाला ठेवलंय ना, मी एकच मिनिट घेतो, मोशेप्रमाणे 2 हात उभारून प्रियांनो त्या मंडळीत प्रार्थना आणि बघा परमेश्वर तुम्हाला विजय देतो. एका मनुष्याद्वारे प्रिय परमेश्वर तुमच्या मंडळीमध्ये मोठा विजय. परमेश्वराने यहोशुवाला अभिवचन दिलं होतं, तुझ्या आयुष्यात तुझ्या समोर कोणाचा टिकाव लागणार नाही. 31 राजांचा पराभव परमेश्वराने यहोशुवाकडून केला. परमेश्वर पक्षपाती नाहीत. ज्या परमेश्वराने यहोशुवाच्या तलवारीला बळ दिलं, तो तुमच्या प्रार्थनेला बळ देणार नाही का? जरूर देणार. तुम्ही फक्त ज्या मंडळीमध्ये आहात, ज्या ग्रुपात, आपल्या पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थना गटामध्ये आहात, तुमच्या कुटुंबात आहात, आपले पाय रोवून आणि हात उभारून प्रार्थना करायला सुरुवात करा. आणि पहा, पौलाप्रमाणे परमेश्वर तुम्हाला एक मोठा विजय देईल. आपण इकडे थांबूया. इथून पुढची वेळ आपले संचालक नानी यांच्या. थँक्यू संदेश. मंडळीबद्दल आम्हाला चांगला बोध दिला, त्याबद्दल देवबाप तुम्हाला अधिक आशीर्वाद देऊ. आणि जे न बघता बोललेले त्यांनाही देवबाप आशीर्वाद देऊ. इथून पुढची प्रभूची प्रार्थना व या रात्री गीत आपण सर्व माईक कन्व्हर्ट करून बोलूया. हे आमच्या स्वागतातील गीत्या, तुझे नाम पवित्र मानले जाईल, तुझे राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरही तुझे जीवन. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे, तसेच तू आमच्या अपराधांची
आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वापरूस. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काय तुझीच रात्री ईश्वर आयुष्य राखीता गुड नाईट. Hallelujah. Praise God. Good Praise the night. Lord. देव Night. आशीर्वाद सर्वांना. प्रेज द लॉर्ड अस्मिका. बाय. जय बस. बाय. बाय बाय. गुड नाईट. अरे दादू बाय, दादू बाय, दादू बाय, बाय 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 बाय.